लोकमान्य टिळकांनी रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर या अर्थाने महाभारतकार महर्षी व्यासांचं गीतेच्या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये ते एक श्लोक उद्धृत करतात, म्हणजे टिळक उद्धृत करतात, आणि हा जो श्लोक आहे तो महाभारतातला श्लोक आहे. नारायण परो धर्मः पुनरावृत्ती दुर्लभः प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, हा नारायणीय धर्म पुनर्जन्म टाळणारा म्हणजेच पूर्ण मोक्ष देणारा असा आहे आणि तो प्रवृत्तीपरही आहे. त्याचप्रमाणे संन्यासी लोकांसाठी निवृत्ती धर्मही भगवद्गीतेमध्ये सांगितला गेलेला आहे असं महाभारतामध्ये वैशंपायन यांनी जनमेजयाला सांगितलेलं आहे. लोकमान्य सांगतात की हा ग्रंथ प्रवृत्तीपर पण आहे आणि निवृत्तीपर देखील आहे असं स्वतः महर्षी व्यासांनी त्यांना आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात की हा प्रवृत्तीपर नारायणीय धर्म आणि भागवत पुराणातील भागवत धर्म हे एकच आहेत. या नारायणीय धर्माला सात्वत धर्म आणि एकांतिक धर्म अशी दोन नावं देखील आहेत. हा अतिशय वेगळा विचार आपल्याला लोकमान्य टिळक सांगताना या ठिकाणी दिसतात. मी पुन्हा एकदा सांगते की नारायणीय धर्म आणि भागवत पुराणातील भागवत धर्म ही दोन नावं या गीता रहस्यामध्ये आपल्याला टिळक अशा स्वरूपाने, अशा हेतूने सांगतात की हिंदू धर्मालाच ही दोन नावं आहेत. आपण बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय, किंवा हिंदू ही संस्कृती आहे आणि तो धर्म नाही, असं बरेचदा आपण ऐकत असतो. तर त्या संदर्भामध्ये मी इथे सांगू इच्छिते की याच आपल्या हिंदू धर्माला नारायणीय धर्म आणि भागवत धर्म अशी दोन नावं पूर्वी प्रचलित होती. आणखीन एक महत्त्वाचं असं की सात्वत धर्म असंही या आपल्या धर्माला म्हटलं जायचं आणि एकांतिक धर्म अशी देखील ही नावं आहेत. तर ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला हिंदू धर्मासाठी 4 नावं लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यामध्ये याच धर्माला दिली गेलेली होती, पूर्वीच्या काळामध्ये ही दिली गेलेली होती, असं एक नवीन ज्ञान आपल्याला, माहितीपर ज्ञान आपल्याला इथे मिळतं. त्यानंतर आपण आता महाभारतकार जे महर्षी व्यास आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहिलं. काय म्हटलेलं आहे त्यांनी मुख्यतः की हा जो धर्म आहे, गीता धर्म आहे किंवा आपला जो नारायणीय धर्म आहे तो प्रवृत्तीपर पण देखील आहे आणि निवृत्तीपर देखील आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. तर गीतेसारख्या जगद्विख्यात ग्रंथावर अनेक भाष्ये आणि टीका लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं भाष्य जर कोणी केलेलं असेल, फार प्राचीन काळी केलेलं असेल, तर ते आहे आद्य शंकराचार्यांनी केलेलं भाष्य. शंकराचार्यांच्या आधीच्या काळातही काही विद्वानांनी ही भाष्य केलेली होती, पण ती सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे शांकर भाष्य हे गीतेवर शंकराचार्यांनी केलेलं भाष्य आणि त्यांचा जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाच्या दिशेने त्यांनी गीतेचा अर्थ लावला आणि असं लोकमान्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे. तर शांकर भाष्यामध्ये काही उल्लेख इतर विद्वानांच्या संदर्भातले आढळतात, पण त्या विद्वानांनी केलेली जी भाष्य आहेत ना
ती मात्र आताच्या काळामध्ये उपलब्ध नाहीत असं टिळकांनी इथे उद्धृत केलेलं आहे. त्यानंतर आधीच्या विद्वानांनी गीतेचा अर्थ कसा दिलेला होता, तर शंकराचार्यांच्या मते ज्ञान आणि कर्म या दोन्ही मार्गांच्या अनुरोधाने इतर काही विद्वानांनी हा अर्थ दिलेला होता. आणि याचाच अर्थ निवृत्तीपर आणि कर्मप्रधान म्हणजे प्रवृत्तीपर हा अर्थ दिलेला होता अशी सूचना आपल्याला शंकराचार्यांच्या साहित्यामध्ये मिळते. पण ते जे प्रत्यक्ष ग्रंथ आहेत आधीच्या, म्हणजे शंकराचार्यांच्या आधीच्या विद्वानांचे आणि महर्षी व्यासांच्या नंतरच्या विद्वानांचे जे ग्रंथ आहेत ते उपलब्ध नाही आहेत. तर आता मग शंकराचार्यांनी गीतेचा अर्थ कसा लावलेला आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे शंकराचार्यांनी लिहिलेला जो अर्थ आहे, जे भाष्य आहे, ते अर्थातच निवृत्तीपर आहे आणि प्रवृत्तीपर नाही. आणि इथे टिळकांनी थोडासा या बाबतीमध्ये शंकराचार्यांवर त्यांच्या अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेवर थोडीशी टीका केलेली आपल्याला इथे दिसून येते. ती कशी ती आपण पाहूया. लोकमान्य म्हणतात, कोणत्याही संप्रदायाला दोन पैलू असतात. एक तत्त्वज्ञानाचा पैलू असतो आणि दुसरा आचरणाचा पैलू असतो. असे हे दोन पैलू असतात. आणि त्यापैकी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून परमेश्वराचे कसे स्वरूप आहे याचा जर शोध घेतला तर परमेश्वराचं स्वरूप आपल्याला सांगता येतं म्हणजे या भाष्यकारांना सांगता येतं. तर आचरणाचा जो दुसरा पैलू आहे त्यामध्ये मोक्ष मिळवण्यासाठी मानवाने कसं वागलं पाहिजे, कसं आचरण केलं पाहिजे याबद्दलचा उहापोह केलेला असतो. एक असतो तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन आणि दुसरा असतो आचरणाचा दृष्टिकोन. गीतेवर भाष्य करताना शंकराचार्यांनी अद्वैतवादाच्या दृष्टिकोनातून पहिला सिद्धांत असा मांडला. तो अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. तो त्यांनी सिद्धांत असा मांडला की सर्वत्र एकच शुद्ध नित्य परब्रह्म भरलेले आहे. सर्वत्र, मी पुन्हा एकदा सांगते, सर्वत्र एकच शुद्ध आणि नित्य परब्रह्म भरलेले आहे. आणि डोळ्यांनी दिसणारे हे जे जग आहे ती माया आहे. हे जग खरे नाही, ती माया आहे, ती मिथ्या आहे. आणि मिथ्या आहे म्हणजेच काय, ती खोटी आहे, अशाश्वत आहे. दिसणारं जे जग आहे, दृश्यमान असलेलं जे जग आहे ते खोटं आहे, असत्य आहे असं ज्या वेळेला श्रीमद शंकराचार्य म्हणतात त्यावेळेला त्यांना असं म्हणायचं आहे असं मला वाटतं की ते असत्य नाही किंवा खोटी या अर्थाने खोटी नाही, पण ती अशाश्वत निश्चितपणाने आहे. माया जी आहे ती अशाश्वत आहे. पण शाश्वत काय आहे मग, तर परब्रह्म फक्त शाश्वत आहे. मायेचा पसारा आहे तो अशाश्वत आहे. माया ही स्वतंत्र वस्तू नाही, ती मिथ्या आहे आणि ती आभासात्मक आहे. आता हे सगळं समजून घेण्यासाठी स्वप्नाचा एक स्वप्न दृष्टांत हा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. समजा आपण एखादं रात्री झोपेत स्वप्न पाहत असलो तर त्या स्वप्नामध्ये एखादा हत्ती सैरावैरा पळताना आपल्याकडे येताना आपल्याला दिसला अशी कल्पना करा. आणि तो हत्ती आपल्या दिशेने येतोय म्हणून आपण काय केलंय, तर आपण तो पाहत होतो आणि तो जसा आपल्याला त्याची दिशा कळली, आपल्याकडे येतोय असं कळलं आणि सैरावैरा पळतोय असं दिसलं म्हणून आपण पळत पळत दुसऱ्या ठिकाणी आसरा शोधला. असं एक छोटंसं स्वप्न समजा आपल्याला पडलं. तर या ठिकाणी तो हत्ती कुठला आहे, स्वप्नातला आहे. स्वप्नातले जे आपण आहोत तेही आपण, म्हणजे आपलं अस्तित्व हे स्वप्नातलं आहे. आणि प्रत्यक्षामध्ये रिॲलिटी
ॲक्च्युअल सत्य काय आहे? आपण झोपलेलो आहोत. आपण झोपलेलो आहोत हे काय आहे? हे सत्य आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नातला हत्ती त्याचं सैरावैरा पळणं आणि त्या 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 निमित्ताने ते त्या हत्तीकडे पाहिल्यानंतर आपण त्या जागेवरून ज्या ठिकाणी आपण उभे होतो ती जागा सोडून दुसरीकडे आश्रय घेतला. चालत किंवा धावत आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो, आश्रय घेतला. कुठल्याही एखाद्या वेगळ्या मोठ्या घराचा आश्रय घेतला आणि आपण घराच्या आत गेलो, दार लावून घेतलं. आता हत्तीपासून तुम्ही स्वतःला वाचवलं. पण तो जो त्या स्वप्नामधले जे आपलं अस्तित्व असतं, आपलं अस्तित्व ते खरं आहे की नाही का खोटं आहे? स्वप्नातलं अस्तित्व, आपलं स्वतःचं अस्तित्व हे निश्चितपणाने मिथ्या आहे, खोटं आहे. ते अशाश्वत आहे. त्याच वेळेला ते अशाश्वत देखील आहे. तर शंकराचार्यांचं म्हणणं असं की अशाच प्रकारे जी माया आहे ईश्वराची, म्हणजे परमात्म्याची जी माया आहे ती तशीच स्वप्नासारखीच अशाश्वत आहे. ती खरी नाही. आणि ती जर खरी नसेल तर मग सत्य काय? तर सगळीकडे सर्वत्र एकच शुद्ध नित्य परब्रह्म जे भरून राहिलेलं आहे तेच सत्य आहे. आणि जे दिसणारं जगत आहे, जी माया आहे ती मिथ्या आहे, ती आभासात्मक आहे. स्वप्नासारखीच स्वप्न एखादं पडावं आणि स्वप्नातल्या दिसणाऱ्या सगळे प्राणीमात्र, वस्तू, सगळ्या गोष्टी हे जसं मिथ्या असतं आणि जाग आल्यावर आपल्याला कळतं की अरे हे स्वप्न होतं आणि आपण खरे वेगळेच आहोत. आणि खरे आपण आपलं स्वप्न होतं आणि खरे आपण आहोत ते झोपलेलं होतो. आपण कुठे त्या हत्तीच्या समोर आत्ता इतका वेळ होतो ते नाही, हे सत्य आपल्याला कळतं. तसंच सेम त्याच प्रकारे ही माया आहे. आणि म्हणून एक फार महत्त्वाचं वाक्य मला नेहमी आठवतं. शंकराचार्यांनी अर्थातच ते तसंच सांगितलेलं आहे की नाही याचा शोध घ्यावा लागेल. पण श्री गणेशाला पडलेलं हे संपूर्ण जे जगत आहे ते श्री गणेशाला पडलेलं एक भव्य दिव्य स्वप्न आहे असं अमृता प्रीतम यांनी आपल्या लेखनामध्ये एका पुस्तकामध्ये म्हणून ठेवलेलं आहे. ते मला या निमित्ताने आठवतं. आपलं जे जग आहे, ज्या जगात आपण वावरतो हेच जणू फार मोठं दिव्य भव्य स्वप्न आहे. आणि ते जर आपल्या लक्षात आलं तर त्याची अशाश्वतता आपल्या लक्षात येते. आणि ते समजून घेण्यासाठी आणि रादर हे जर ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे सगळं अशाश्वत आहे, मग शाश्वत काय? तर परब्रह्म. ते जे परब्रह्म आहे त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपल्या आत्म्याने सतत जागरूक असायला हवं, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हाही यामधून आपल्याला एक संदेश मिळतो. तो अर्थातच शंकराचार्यांनी दिलेला संदेश असं मी त्याला म्हणेन. तर ही पहिला जो सिद्धांत आहे तो काय आहे? तो मी आत्ता सांगितला की हे जे जगत आहे ते अशाश्वत, दृश्यमान जगत आहे ते अशाश्वत आहे. आणि या सगळ्यांच्या पलीकडे असलेला आणि विशेषतः सर्वत्र भरून असलेलं परब्रह्म आहे ते मात्र खरं आहे, सत्य आहे. त्यांचा दुसरा सिद्धांत असा आहे की मनुष्याचा आत्मा जो आहे तो मुळात परब्रह्म स्वरूपच आहे. मनुष्याचा आत्मा हा परब्रह्म स्वरूप आहे, म्हणजेच तो सत्य आहे. आणि आपल्याला दिला गेलेला जो देह आहे तो मात्र तुलनेने तो सत्य आहे का नाही तर आहे, पण तात्कालिक सत्य आहे. तो शाश्वत आहे का तर शाश्वत नाही. म्हणून तो एका अर्थी मिथ्या आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरचा त्यांचा तिसरा सिद्धांत, शंकराचार्यांचा तिसरा सिद्धांत असा आहे की ते परब्रह्म, सर्वत्र भरून राहिलेलं परब्रह्म आणि मनुष्याचं आत्मतत्व यांच्यामध्ये एक मूलभूत ऐक्य आहे.
आणि त्या ऐक्याची अनुभवातून ओळख झाली तरच मोक्ष मिळणं शक्य आहे, अन्यथा नाही. तुमच्या लक्षात आलं की शरीर आणि आत्मा, तसंच जगत आणि परमात्मा. परमात्मा सत्य आहे, जगत मिथ्या आहे, माया मिथ्या आहे. तसंच शरीर मिथ्या आहे आणि आत्मा मात्र अमर आहे. तुम्हाला माहिती आहे की नैनम छिंदंती शस्त्राणी श्लोक गीतेमध्ये आहेच आहे. तर त्याच अनुषंगाने मनुष्याचं जे आत्मतत्व आहे किंवा जो आत्मा आहे तो आणि परब्रह्म यांचं एकमेकांशी मूलभूत ऐक्य आहे. आणि त्या ऐक्याची अनुभवातून ओळख झाली तर मोक्ष शक्य आहे, नाही तर मोक्ष सत्य नाही, शक्य नाही. त्याही पुढे जाऊन शंकराचार्य असं म्हणतात, चित्त शुद्ध करून ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता अंगी येण्यासाठी, आपल्याला या जन्मी प्राप्त होण्यासाठी गृहस्थाश्रमाची कर्मे केली पाहिजेत. हे जरी खरे असले तरी त्यानंतरच्या काळामध्ये अखेर संन्यास घेतल्याशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. आणि त्यांच्या या सिद्धांताला निवृत्ती मार्ग किंवा संन्यासनिष्ठा आणि त्याच प्रकारे ज्ञाननिष्ठा ही देखील 2 नावं आहेत. निवृत्ती मार्ग, संन्यासनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा ही नावं, या परिभाषा शंकराचार्यांच्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या परिभाषा आहेत असं आपण म्हणू शकतो. तर शंकराचार्यांच्या मते कर्म हे ज्ञान मिळवण्याचं केवळ साधन आहे, पण ती निष्ठा होऊ शकत नाही आणि त्याचमुळे ते तितकेसे महत्त्वाचे नाही. गृहस्थाश्रमात जी रोजची आपल्याला दैनंदिन कर्मे करावी लागतात, ती दैनंदिन असू देत किंवा धार्मिक कर्मे असू देत, नैमित्तिक कर्मे असू देत, ती करून मोक्ष मिळेल असं नाही. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची कर्मांची ओढ संपेल आणि तो सर्व प्रकारच्या वासनांना आणि इतर सर्व कर्मांना नाकारेल किंवा त्यांच्यापासून निवृत्त होईल, त्यांना पाठमोरा होईल, तेव्हा तो संन्यास घेईल. आणि संन्यास घेतल्यानंतर ईश्वर चिंतनात त्याला अशी अनुभूती येईल की तो आणि ते नित्य शुद्ध परब्रह्म हे एकच आहेत आणि या दोन्हीमध्ये जराही फरक नाही. हे सगळं शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान इतका वेळ मी सांगत होते आणि यालाच अद्वैतवाद म्हणतात. आणि शंकराचार्यांनी शांकर भाष्यामध्ये अद्वैतवाद मांडलेला आहे आणि त्याचा मुख्य जो रोख आहे अर्थाचा, तो आहे निवृत्तीच्या दिशेने. त्यामुळे त्याला निवृत्ती मार्ग देखील म्हटलं जातं आणि हाच गीतेचा मुख्य विषय आहे असं शंकराचार्यांचं प्रतिपादन आहे. पण या त्यांचं जे हे सगळं जो त्यांचा मार्ग आहे, निवृत्ती मार्ग आणि अद्वैतवाद, त्याच्यामधलं जो सिद्धांत आहेत, जे 3 सिद्धांत मी आत्ता सांगितले, ते 3ही सिद्धांत अतिशय महत्त्वाचे आहेत. मला असं वाटतं की सगळं जेव्हा आपण गीतारहस्य वाचतो तर ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, तुमच्याही लक्षात येईल, माझ्या असं लक्षात आलेलं आहे की याबद्दल टिळकांना टीका करायची इच्छा नव्हती. पण मात्र संन्यास घेण्याची जी प्रवृत्ती, त्यामध्ये जी म्हणजे संन्यासाकडे प्रवृत्ती आणि म्हणजेच जगापासून निवृत्ती, हा जो अर्थ शंकराचार्यांना अपेक्षित होता, त्या अर्थावर मात्र लोकमान्यांनी टीका केलेली आहे. हे लक्षात घ्या. भाष्य केलेलं नाही आहे, त्यांनी टीका केलेली आहे आणि त्यांना तो मार्ग मान्य नाही. लोकमान्यांना प्रवृत्ती मार्ग मान्य आहे आणि निवृत्ती मार्ग मान्य नाही असं त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांच्या श्रीमद भगवद्गीता रहस्यामध्ये सांगितलेलं आहे. आजच्या या व्याख्यानामध्ये शंकराचार्यांचं
जे काही म्हणणं आहे आणि शंकराचार्यांचा जो अद्वैतवाद आहे तो मी मुख्यतः स्पष्ट करून सांगितलेला आहे आणि तो समजून घेण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न केलात याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि यानंतरचे इतर काही भाष्यकार उदाहरणार्थ मध्वाचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य यांचं काय म्हणणं आहे हे आपण यानंतरच्या 8 दिवसांनी येणाऱ्या गुरुवारी त्याच्यावर मी प्रकाश टाकणार आहे. सगळ्यांनी हे लेक्चर, हे व्याख्यान ऐकून घेतलं याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.